नमस्कार आणि बातमी अमरावतीमधून पाहूया। हुंड्यासाठी छळ केल्याच्या आरोपाखाली अटक झालेल्या पुण्यातील नानासाहेब आणि गणेश गायकवाड यांच्या वकिलांनी IPS अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर अमरावती कारागृह आता चर्चेत आलाय। महत्त्वाची बातमी आहे, अमरावती कारागृहाच्या पाहणीसाठी आलेले तत्कालीन कारागृह उपमहानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांनी गायकवाड यांना जामीन मिळवून देण्यासाठी 500 कोटी रुपयांची मागणी केली आहे। फिर्यादी माझे ओळखीचे आहे, 500 कोटी रुपये दिल्यास मी तुला बाहेर काढतो असंही त्यांनी सांगितल्याचं गायकवाड यांच्या वकिलांचं म्हणणं आहे। आणि हे प्रकरण सध्या राज्यभर चर्चेमध्ये आहे। तर नेमकं हे गायकवाड प्रकरण काय आहे पाहूया। नानासाहेब आणि गणेश गायकवाड यांना 2021 मध्ये गणेशच्या पत्नीचा हुंड्यासाठी छळ केल्याच्या आरोपाखाली अटक झाली होती। गणेशचे लग्न 2017 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि नंतर शिवसेनेत गेलेल्या माजी आमदार दीपक साळुंखे यांच्या मुलीसोबत झाले होते। मात्र लग्नानंतर हुंड्यासाठी पत्नीला सिगारेटचे चटके देऊन मारहाण केल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला होता। याशिवाय नानासाहेब यांच्यावर सावकारी विरोधातील अनेक तक्रारींमुळे मकोका कायद्याअंतर्गत कारवाई झाली। येरवडा कारागृहात हल्ल्याच्या घटनेनंतर त्यांना अमरावती कारागृहात हलवण्यात सुद्धा आले होते।